नवरगांव के भाग्यश्री नगरी सरकारी पद संस्था में बहुत बड़ा भ्रष्टाचार होने का मामला सामने आया है। क्या है पूरा मामला, आइए जानते हैं इस पूरी खबर में। नवरगांव के भाग्यश्री नगरी सहकारी पद संस्था में बैंक मैनेजर की सहायता से खाता धारक के अकाउंट से 2000 रुपए निकालने की खबर सामने आई है। दरअसल भाग्यश्री नगरी सहकारी पद संस्था पिछले 30 सालों से कार्यरत है और करोड़ों का टर्नओवर इस संस्था में होता है, लेकिन अभी जो खबर सामने आई है वह चौंकाने वाली है। इस पद संस्था में बनावटी दस्तावेजों के सहारे और फर्जी दस्तखत कर 2000 रुपए का कर्ज उठाया गया और जिनके नाम पर यह कर्ज उठाया गया उन्हें इस बात की कानो कान खबर नहीं थी। पूरे मामले की आप बीती सुना रहे हैं प्रमोद परशुराम बारापात्रे। शिकायतकर्ता ने इस मामले की जांच के लिए पुलिस को एक शिकायत भी दी थी, लेकिन पुलिस की कार्रवाई को देखकर बारापात्रे ने इस मामले की छानबीन पर सवाल उठाए। इस पत्र परिषद में उन्होंने और क्या कहा, आप स्वयं सुनिए। मी प्रमोद परशुराम बारापात्रे, नवरगाव इथला रहिवासी आहे। माझं कमीत कमी 20 ते 25 वर्षापासून भाग्यश्री पतसंस्थेमध्ये व्यवहार सुरू आहे। अचानक या पतसंस्थेने गैरव्यवहार केला। माझ्या डेली आरडीतून माझी सही न घेता माझ्या डेली आरडीवरती कर्ज घेतला त्यांनी। याची माहिती मला न घेता न सही घेता त्यांनी 2000 रुपये कर्ज उचलले आणि तिथं एकदा व्यवहारासाठी गेल्यानंतर मला एका कर्मचाऱ्याने विचारलं का प्रमोद रे, तुझ्याकडे 2000 रुपयाचं कर्ज आहे। मी त्याला स्पष्ट नकार दिला का मी कधी कर्ज घेतलाच नाही, पण तिथल्या शाखा व्यवस्थापनाने मला सांगितलं का तुझ्या एका ग्राहकाला त्या कर्जासाठी 2000 रुपयाची जरूरत पडत होती। NPA मध्ये जाणार होता तो कर्ज, NPA मध्ये गेला नाही पाहिजे, वाचला पाहिजे NPA आपल्या संस्थेचा, म्हणून मी तुझ्या आरडीवरती 2000 रुपयाचा कर्ज उचलला। मी त्याला म्हटलं का हे कसं का उचलला, माझी सही न घेता, माझी परवानगी न घेता, तर ते त्यांनी काही त्याच्यावरती उत्तर दिलं नाही। याच्यानंतर मी पोलीस तक्रार केली यांच्या विरोधात, स्टेटमेंट वगैरे मागून, त्यांची कागदपत्र वगैरे त्यांची मागून मग पोलिसात तक्रार दाखल केली। आज तक्रार दाखल केलेला कमीत कमी 15 दिवस झाले, पण पोलीस काही सिंधिया पोलीस स्टेशनला केली होती आपण तक्रार दाखल, तर सिंधिया पोलीस अजूनपर्यंत काही दखल घेतले नाही। तक्रारदारावर काही FIR दर्ज केला नाही आणि लेट होऊन राहिला आता या कामाला। वारंवार 2दा मी जाऊन आलो पोलीस स्टेशनमध्ये। पोलीस स्टेशनने तुमच्या कार्याची असत्वाची दखल घेतली नाही असं तुमचं म्हणणं आहे? हो। यानंतर तुमची काय भूमिका आहे? याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनने जर दखल घेतली नाही तर आम्ही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे जाऊन त्यांच्याकडून दाद मागू आणि झालेल्या कृत्याबद्दल यांना कडकात कडक शिक्षा व्हावी असं माझं म्हणणं आहे। कारण का हे काम जे केले आहे हे चुकीचं काम आहे। माझी सही न घेता केलेलं काम आहे। माझी परवानगी घेतल्याशिवाय आज आम्ही पतसंस्थेत व्यवहार कशासाठी करतो, आमची एक चला बा सुरक्षित रक्कम राहते बा म्हणून, आणि हे सुरक्षित रकमेला जर स्वतःच्या मालकी हक्काने जर पैसे काढत असतील तर याला जबाबदार सर्वस्वी पूर्णपणे संस्था राहणार।